गोंदियातील देवरीमध्ये काँग्रेसनं मोर्चा काढलाय। जलजीवन योजनांसह अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसच्या आंदोलकांनी केला। भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। मुंबई महापालिकेनं खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते काँक्रिटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतलाय। मात्र या काँक्रिटीकरणामुळे खड्डे कमी झाले का याचं उत्तर येत्या पावसाळ्यातच मिळू शकणार आहे। गेल्या वर्षी तब्बल 16,000हून अधिक खड्डे बुजवण्यासाठी 150 कोटींचा खर्च आला होता। यंदा खड्डे बुजवण्यासाठी 79 कोटींचा खर्च प्रशासनाला अपेक्षित आहे। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी सफाई कामगारांनी आमरण उपोषण केले। भविष्य निर्वाह निधीची रक्कम दरमहा भरावी, बोनसची रक्कम वेळेवर देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन केले। पालघरच्या वर्धमान इमारत परिसरात मांजरीचं पिल्लू खेळता खेळता 100हून अधिक फूट खोल बोरवेलमध्ये पडलंय। या घटनेची प्राणीमित्रांनी दखल घेतली आहे। जॉरॉटच्या मदतीने मांजरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। येवल्यातील 90 ग्रामपंचायत निवडणुकांकरिता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पार पडली। त्यात 6 ग्रामपंचायत अधिसूचित जाती, 12 ग्रामपंचायत या अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव झाल्या असून 24 ग्रामपंचायत नागरिकांचा मागासवर्ग यासाठी राखीव झाला। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातील वनारे गावात हेलिकॉप्टर दाखल झाले। त्यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली। यावेळी झिरवाळांचा लहानपणीचा मित्र भेटला असता त्यांनी मित्राला हेलिकॉप्टर दाखवत हेलिकॉप्टर सोबत फोटो काढले। नागपूर शहराचं तापमान 43.6 अंशावर पोहोचले। नागरिकांनी सिग्नलवर उभं राहण्यापासून दिलासा देण्यासाठी ज्या चौकात दुपारच्या सुमारास वाहतुकीचा प्रवाह फारच कमी असतो त्या चौकातील सिग्नलवर दुपारी 1 ते 4 पर्यंत ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला। नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात वाढतीये। नाशिक जिल्ह्याच्या 7 तालुक्यातील 115 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। तसंच कळवण तालुक्यात 2 गावांसाठी खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। पालघरला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला काही ठिकाणी गळती लागली आहे। वाघोबा खिंडीत मोठ्या प्रमाणात पाणी गळती होतीये। त्यामुळे दोस्ती मैत्री ग्रुपनं श्रमदानातून वाघोबा खिंडीत पाणपोई बांधून वाया जाणारं पाणी एका जागी साठवलेलं आहे आणि त्या पाणपोईमध्ये सध्या जंगलातील माकडांसह इतर प्राणी आपली तहान भागवताना दिसतात। पिंपरी चिंचवड शहरासाठी मुळशी टोकरवाडी धरणातून पाणी आणण्याचा हालचाली सुरू झाल्या। मात्र असं असतानाच महापालिकेनं जलसंपदा विभागाला नवीन प्रस्ताव पाठवलाय। शेतीसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचं प्रमाण वाढवण्याचा प्रस्ताव महापालिकेनं जलसंपदा विभागाला दिला। राज्यातील तापमान वाढीमुळे धरणांमधील पाणी साठाही कमी झालाय। राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सरासरी 37.26% पाणीसाठा शिल्लक आहे। जलसंपदा विभागानं याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे। कोल्हापुरातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे। राधानगरी, तुळशी, वारणा आणि दूधगंगा धरणांचा यात समावेश आहे। धरणांमधील पाणीसाठा उत्तम असल्यानं याचा शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होतोय। नाशिकच्या आदिवासी भागातील नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची वारी या गावातील विहिरींनी तळ गाठला। हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते। संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल तलावात सध्या 21 फूट पाणी शिल्लक आहे। तलावात मुबलक पाणीसाठा शिल्लक असूनही पाणी पुरवठा करणारी यंत्रणा निष्क्रिय असल्यानं पाण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागते। 1 मे पासून इस्त्रीचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय इस्त्री व्यावसायिकांनी घेतलाय। त्यामुळे आता शर्ट पॅन्टसाठी 16 रुपये मोजावे लागणार आहे। वाढती महागाई, वीज दर आणि कामगारांचं वाढतं पगार यामुळे इस्त्रीचे दर वाढवण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला। राज्यभरात वाढलेल्या उष्णतेचा फटका भाजीपाल्यालाही बसतोय। वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली असून आता दर वाढू लागले। टोमॅटो, काकडी, फ्लॉवरसह भाजीपाल्यांचे दर वाढले। फरसबी, गवारचे दर 100 पार पोहोचले। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शनिवारी रात्री आगीची घटना घडली। तर ही आग चोरट्यांनी गेट तोडताना वापरलेल्या गॅस कटरमुळे लागल्याचा पोलिसांना संशय होता।
मात्र आता त्याचं गूढ उघडलंय। बँकेच्या कर्जदार गोरेंनी आग लावल्याचं समोर आलं। कर्जाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं हा कट रचला होता। SSPE आजारग्रस्त मुलांच्या पालकांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले। कोल्हापुरात या SSPE आजाराचं थैमान पाहायला मिळतं। जवळपास 25 लहान मुलांना आजाराची लागण झाली आहे। याच लहान मुलांना मंत्रालय आवारात आणत हे आंदोलन करण्यात आले। मुलांना वाचवा नाहीतर विष पाजा अशा घोषणा देत पालकांनी आंदोलन केले। परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र दिनी आक्रोश मोर्चा काढणार आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संघटना आग्रही झाली आहे। लोणावळ्यात अंमली पदार्थांची विक्री पानटपऱ्यातून होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। याबाबत नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। गुटख्यायुक्त पानांच्या टपऱ्या तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात दाखल झालेल्या हरकतींवर आज सांगलीच्या मिरज प्रांत कार्यालयात सुनावणी झाली। सांगलीत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी जाणार आहे। याविरोधात हजारो शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या। त्यावर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सुनावणीला सुरुवात झाली आहे। पुरंदर विमानतळ भूसंपादन कामाला वेग येणार आहे। भूसंपादन अधिकाऱ्याच्या नावाच्या प्रस्ताव मंजूर झालाय। जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला सरकारनं मंजुरी दिली आहे। याबाबत 3 अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी झालेत। प्रत्येक अधिकाऱ्याला वेगवेगळ्या गावातील भूसंपादनाची जबाबदारी देण्यात आली आहे। काळाचौकी येथील अभ्युदयनगर पुनर्विकासाच्या निविदा नव्यानं काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। म्हाडानं 635 चौरस फुटांऐवजी 620 चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय घेतलाय। तसंच अभ्युदयनगर वासियांना महिना 25,000 रुपये घरभाडं देण्यात येणार आहे। त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला। पिंपरी चिंचवडमध्ये घरांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे। हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे इथं रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते। गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या मागणीतील लक्षणीय वाढ झाली असून हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। अनैसर्गिक विसर्जनस्थळी POP गणेश मूर्तींचं विसर्जन रोखण्यासाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। POP मूर्ती ओळखू शकणारे प्रशिक्षित कर्मचारी या ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे। त्यांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे। दरम्यान जिशान सिद्दीकी यांच्या निवासस्थानी पोलीस अधिकारी दाखल झाले असून धमकी देणारा कोण याबाबत तपास सुरू आहे। धमकी देणाऱ्याकडून सिद्दीकींना 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाण इथं बंजारा समाजातील नायक कारभाऱ्यांचा मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या निमित्त बंजारा समाज बांधवांनी आपल्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवलं। पुण्याच्या खेडमध्ये महसूल विभागाच्या वतीनं लोकशाही दिन साजरा करण्यात आला। यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय समस्यांचं निवारण करण्यात आलं। याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतो। खासदार प्रशांत पडोळे यांनी भंडाऱ्यातील नवोदय विद्यालयाला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन विद्यालय परिसरात स्वच्छता केली। नवोदय विद्यालयात पाण्याच्या अभावामुळे स्वच्छता करण्यात आलेली नाही। भिवंडी शहरात विविध ठिकाणी मान्सूनपूर्वी विकास कामं सुरू आहेत। या विकास कामांचा आयुक्तांनी पाहणी दौरा केला। यावेळी पावसाळ्यापूर्वी सर्व विकास कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। डॉक्टर सुभाष कोंडावार यांनी नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारलाय। विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत। रत्नागिरीमधील वांगणी समुद्रकिनारी कचऱ्याचं साम्राज्य पसरले। समुद्राच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक आणि चपला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष घालून समुद्रकिनारा लवकरात लवकर स्वच्छ करावा अशी मागणी करण्यात येते। पुण्यातील कात्रज इथल्या पेशवी तलावामध्ये उडी मारलेल्या तरुणीला वाचवणाऱ्या दशरथ तळेवाड यांचा सत्कार करण्यात आला। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी संबंधित तरुणीचा जीव वाचवला होता। या प्रकरणी त्यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात आलं। अमरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांच्या घरावर गोळीबार प्रकरणी पनवेलकरांनी किसन कथोरेंवर गंभीर आरोप केले। चिंचवली इथल्या खदानीच्या वादातून हा प्रकार घडला असून गोळीबारामागे बदलापूरच्या आमदारांचा हात असल्याचा आरोप पनवेलकरांनी केला। मात्र आमदार किसन कथोरेंनी आरोप खोडून काढलेत। मी असले उपद्रव करत नाही असं कथोरेंनी म्हटलंय। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी वाळू माफियांना इशारा दिलाय। पंढरपूरमधील वाळू चोरीवर बोलताना जयकुमार गोरेंनी वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत।
पोलीस आणि महसूल प्रशासनामधील कोणतीही व्यक्ती याकडे दुर्लक्ष करत असतील तर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा गोरेंनी अधिकाऱ्यांना दिला। खासगी शाळांमधील आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेण्याची पालकांची लगबग सुरू आहे। मात्र मुलांचा शाळा प्रवेश घेताना संबंधित शाळेला शासनाकडून मान्यता आहे का याची शहानिशा करूनच प्रवेश घ्या असं आवाहन शिक्षण तज्ज्ञांनी केलं। नवी मुंबईमधील झाडावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी एका हॉटेल चालकावर 10,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेकडून वारंवार आव्हान केलं जात असतानाही झाडांवर खिळे ठोकून विद्युत रोषणाई केली होती। यामुळे महापालिकेनं हॉटेल चालकावर कारवाई केली आहे। साताऱ्यातील पाटणमध्ये बनावट नोटांसह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। मल्हारपेठ बाजारात 100 आणि 200 रुपयांच्या नोटा व्यापाऱ्यांना देत होता। यावेळी व्यापाऱ्यांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला। त्यांच्याकडून सुमारे 50,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। पोलीस अधिक तपास करतात। कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली। ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिक प्रकाश यानं दाखल केलेल्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली। नाशिकमध्ये चोरीची गाडी विकणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे। इंदिरानगर परिसरात पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली। पोलिसांनी कारवाई एक दुचाकी आणि 25,000चा मुद्देमाल जप्त केला। साताऱ्याच्या दरोडा टाकणाऱ्या 6 आरोपींना म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून सोन्याची चेन, रोख रक्कम, पिस्तूल, कोयता आणि वापरलेलं वाहन जप्त करण्यात आलं। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा इथल्या एका व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। 8 ते 10 दरोडेखोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला। यावेळी शस्त्राचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे। सोलापूर शहरात जयंती उत्सवात कर्णकर्कश डीजे लावण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। डीजे सिस्टीमच्या मालकासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। अनेकदा विनंती करूनही डीजेचा आवाज कमी न झाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरमध्ये अनैतिक संबंधातून प्रियसीच्या पतीची हत्या करण्यात आली आहे। नाईक तलाव परिसरात हत्येची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना काही तासातच अटक केली आहे। पुण्याच्या धायरीत नकली पिस्तुलाचा धाक दाखवत सराफा दुकानातील कामगारांनी दरोड्याचा बनाव केला। विशेष म्हणजे सराफा दुकानदारांनाच कामगारांना बनावट दागिने चोरायला सांगत दरोड्याचा बनाव करण्यास सांगितला। कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या सराफ दुकानावर दरोडा टाकायला लावलेला आहे। पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर शीर आणि धड वेगळा करून हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। भिवंडीच्या कारिवली गावातून आरोपीला बेड्या ठोकल्यात। अनैसर्गिक संबंध ठेवण्याच्या वादातून ही हत्या झाली। या प्रकरणी आरोपी विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भंडारा सहकारी संस्थेच्या सचिवानं शेतकरी पुत्राला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। भंडाराच्या लाखणी तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। पैशाच्या वादातून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे। तर या प्रकरणी लाखणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी वनपरिक्षेत्र हद्दीत जखमी वाघिणीच्या बछड्याला यशस्वी रेस्क्यू करण्यात आले। वन विभाग आणि वन्यप्राणी बचाव पथकाने या बछड्याला जीवनदान दिले। त्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारासाठी पाठवण्यात आले। साताऱ्यातील फलटण शहरात जैन समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। मुंबईच्या विलेपार्ले येथील जैन मंदिराचं बांधकाम पाडल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। पुण्यातील शिवशाही बसमधील बलात्कार प्रकरणी सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे। कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा चौकशी होणार आहे।